आजी, अगं तू पूर्वीला कशाला बोलून घेतलीस? अरे वा, तू पण आलास का तिच्या बरोबर? या या, बसा बसा. अरे आधी बैस तरी. मी तुम्हाला यासाठी बोलवलं होतं. उद्या सकाळी तुम्ही दोघांनी पण आपल्या कुलदैवताच्या दर्शनाला जायचं आहे. आजी अगं मला नाही जमणार, म्हणजे मला कामं आहेत उद्या थोडी. तुला मी विचारलं तुला जमणार आहे काय? मी विचारलं का? मी सांगितलं जायचं म्हणजे जायचं. अगं आजी तरी पण नाही. गप, एकदम गप. त्या दिवशी पूर्वीचं रांजणाबरोबर लग्न होत होतं. तू ते होऊ दिलं नाहीस. तुझ्या मनासारखं वागलास तू. आम्ही कुणीतरी तुला एक शब्द तरी बोललो का रे सिद्धू? मग आता मी जे सांगते ते मुकाट्याने ऐकायचं. उद्या सकाळी लवकर उठून आंघोळी करा आणि दोघही कुलदैवताच्या दर्शनाला जायचं. हो, जायचं म्हणजे दर्शन घेऊन यायचं नाही, तिथं नवस बोलायचा. म्हणायचं की देवा, आता या पुढं कोणतीही विघ्न येऊ देऊ नकोस. हे लग्न निर्विघ्नपणे पार पडलं की आम्ही जोडीनं अनवाणी तुझ्या दर्शनाला येतो. हे असं सांगायचंय काय? आता यात कोणताही बदल होणार नाहीये सिद्धू. काय ग, तुला मान्य आहे ना? हो, मग झालं तर चला आता या. जा म्हटलं ना. आजी येते.